सचिन तो सचिनच, सचिन सारखा सचिनच. सचिन तेंडुलकरची बातच निराळी. भल्या भल्यांना त्याने आपल्या बॅटने पाणी पाजले. तो राज्यसभेची खासदारकी किंवा भारतरत्न मागायला गेला नव्हता. त्यामुळे बिनबुडाच्या टंबरेलांनी कोणाचीही तुलना सचिन तेंडुलकरशी करू नये. कोणत्याही मैदानावर त्याने कोणत्याही बॉलरला वरचढ होऊ दिले नाही. फुटीरता गुणधर्म त्याच्या जवळ नव्हता. त्यामुळेच मॅच फिक्सिंगच्या रोगाची झळमटे कधीच त्याच्या अंगावर उडाली नाही किंवा उडविली सुद्धा गेली नाही. राजकारण्यांनी राजकारणातील उडाणटप्पू व कोलांट्या मारणाऱ्यांची तुलना सचिन सोबत करू नये. सचिन तो सचिनच, सचिन सारखा सचिनच. नाव सचिन असले म्हणून लगेच कोणी सचिन तेंडुलकर होऊ शकत नाही. अनेक ठिकाणी तोंडे खोपसणाऱ्यांची सवय असणाऱ्यांची तुलना सचिन तेंडुलकरशी तरी कधीच होऊ शकत नाही. हिंदुस्थानी राजकारणाची दशा व महाराष्ट्राच्या राजकारणाची गंगा मैली झाली आहे. आता कोणी भगीरथ सुद्धा उपाय करू शकणार नाही. लोकांनाच आता कोलांटी मारणाऱ्यांचा टांगा पलटी करावा लागणार आहे. या व्यावसायिक राजकारण्यांनी महाराष्ट्राचा व्यवसाय करून ठेवला आहे. त्यामुळे या व्यावसायिक राजकारण्यांना राजकारणाबाहेर फेकण्यासाठी निदान ठाकरेंनी तरी आपलेच कडवट शिवसैनिक गोर गरीब का असेना पण त्यांना मैदानात उतरायला हवे आहे. महाराष्ट्रातील लोकांना हेच हवे आहे. तरुण तडफदार चेहरे एकदा विधिमंडळात पाठविण्यासाठी महाराष्ट्र सज्ज झाला आहे. सचिन तेंडुलकर बाबत बोलायचे झाले तर उडाणटप्पू लोकांनी सचिनची तुलना कुठल्याही राजकारण्याशी करू नये. कारण ते नीतीला धरून नाही. सचिन तेंडुलकर हा सचिन तेंडुलकरच आहे आणि त्याची इतरांशी तुलना होऊ शकत नाही. राज्यसभा असो किंवा भारतरत्न असो, तो मागायला कधीच गेला नव्हता. उलट राजकारणीच त्याच्या दारात येऊन त्याला ते देऊन गेले. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.